बाप या शब्दाचं एकदम ॲक्युरेट चित्रीकरण आहे बाप माझा. प्रेमाने बापू म्हणतो मी त्यांना. बरेच फेजेस गेले, डॅडा, डॅडी, पप्पा, फादर, बापू. नावात बदल पण माणूस तोच. तसंही सगळ्या नावांचा अर्थ एकच होतो की आज बापू रिटायर होत आहेत. महिनाभर अगोदरपासनं बापू एक्साइटेड एकदम. काय घालणार रिटायरमेंटच्या दिवशी, काय बोलणार तिथे गेल्यावर. पण सगळ्यात इम्पॉर्टंट एव्हरी डे मला आठवण करून द्यायची, आर्यन तुला यायचं या माझ्यासोबत. हा असा माझा बाप. स्वतःचं रिटायरमेंट आणि त्यातही मला स्वतः आधी ठेवणार आहे. आयुष्यभर माझ्यासाठी हेच केलंय बापूने. शेवटची सही झालेली आहे. अक्षय की तिच्या मूर्तावरती लागला तेव्हा कुठला मूर्त होता. मुलांनी लगेच अक्षय की तिचा फोटो काढून ठेवलेला. कधीही दोनदा न विचार करता मला स्वतः आधी ठेवलंय. लहानपणी शाळेत असताना माझी आई पहाटे लवकर उठून जायची कामाला. तर मला शाळेसाठी रेडी करणारे माझे पप्पा मला युनिफॉर्म घालण्यापासून बस स्टॉपला सोडेपर्यंत कधीच एका शब्दाने काहीच न बोलता माझ्या बापूंनी मला सगळ्यात आधी ठेवलं. तुम्ही सांगा, तुम्ही दिल्याशिवाय मी जाणारच नाही. कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही जाणवली. जे काही मागायचो सगळं हजर राहायचं. कधी जाणवलंच नाही आपण किती नशीबवान आहोत ते. तुमच्यामुळे आज मी इथपर्यंत आलोय. आज मी जे काही आहे ते तुम्हा दोघांमुळेच आहे. मी एकदम ग्रेटफुल आहे की तुमच्यामुळे मी आज हे आयुष्य जगू शकतो. आजवर जे काही माझ्यासाठी तुम्ही केलं आहे त्याची मी परतफेड कधीच करू शकणार नाही. But even if one day I can be even 10% of what you are, मी माझं आयुष्य सार्थक समजेल. पण माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी नक्कीच करेन. हॅपी रिटायरमेंट बापू. Respected branch manager, assistant branch manager, all DOs, staff and my colleagues. ॲक्च्युली मी इथं जेव्हा या ब्रांचमध्ये आलो त्यावेळेस मला ब्रांचचा काही गंध नव्हता. म्हणजे मी 19 वर्ष सेंट्रल ऑफिसमध्ये काम केलं. त्याच्यानंतर ब्रांच काय असते काही माहीत नव्हतं. पण त्यावेळेस रिया मॅडम होत्या, मोरजकर मॅडम होत्या. त्यांनी मला खूप काही शिकवलं आणि या ब्रांचमध्ये खूप शिकायला मिळालं मला.
आणि त्याच्यामुळेच मी माझी सर्व्हिस कंप्लीट करू शकलो. तर थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल माय कलिग्स. ज्यांनी माझ्यावर काम केलं त्यांच्या सगळ्यांचे मी धन्यवाद करतो आणि मी माझे 2 शब्द